वातावरणामध्ये आपण या ठिकाणी पाहताय की आपल्या लाडक्या राजगीरचा वाढदिवस, प्रथम वाढदिवस आपण साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत आणि खरोखरच प्रत्येकाला भावना व्यक्त कराव्याशा वाटतात. आमच्या पंकजला वाटत असेल की अरे मला बोलायला पाहिजे, बोलायचे दिवस आहेत, निवडणुका जवळ आल्या आहेत पण संधी नाही मिळाली. शेतकरी संघटना आहे. पाणीसाहेब या ठिकाणी आपल्याला महाराजांचं संधी दिली पाहिजे. मुंबईमधून इथे आले आणि त्यांच्या भावना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. असं का वाटतं? तर जो धर्माचं काम करतो, जो हिंदुत्वाला जपतो आणि हिंदुत्व चालवतो, त्यांचा आशीर्वाद अत्यंत महत्त्वाचा आहे. एकदा महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा, कारण ते खास करून या कुटुंबाचे जावई असले तरी हिंदुत्वावर काम करणारा एक नंबरचा व्यक्ती म्हणून ओळखलं जातं. ते तू सांग ना, कारण शेवटी राम मंदिर हे सगळ्यांचं आहे आणि सगळ्यांसाठी उभं राहतंय आणि सगळेजण तो प्रयत्न करतायत. या ठिकाणी वास्तविक आता अंजली ताई आहे. मला ताई एकच वाईट वाटतं, तिला औषध करायला 10 जणी बोलवल्या जातात पण नाव घेताना इथे सांगताना कधी महिलांना त्यांचा उल्लेख केला जात नाही. कारण सगळ्या पुरुषांची नावं घेतली जातात पण कधीतरी म्हणा ना की महिला आल्या, 4 महिलांची नावं घ्या. त्याच्यामध्ये माजी सरपंच असतील, महिला बचत गटाचे अध्यक्ष असतील, कधीतरी त्यांना वाटू देत ना. निवडणुका लागल्यावर मग महिलेची गरज पडली की मग शोधत येतात आणि मग उभे राहा म्हणतात की नाही अनुभव आहे तुम्हाला. हा, आणि म्हणून आज या ठिकाणी चव्हाण परिवाराच्या कुटुंबातला एक आनंदाचा क्षण आहे. वास्तविक नाना म्हणाले ते खरं आहे. वाणी साहेब मला माहित नाही, चिरंजीव जन्माला आला तोंड असं करून एवढं करून सांगतोय कारण मला मुलगी पाहिजे होती. आता नाना म्हणतात ते बरोबर आहे. आजचा कार्यक्रम बघून खरोखरच मुलगी पाहिजे होती की नव्हती तो विचार करण्याचा भाग आहे, परंतु आनंदाचा क्षण आहे, याला दुमत देऊ शकत नाही. पण बघा, नाव ठेवताना सुद्धा कसं, ज्याचं नेतृत्व जसं असतं ना त्याचं कर्तृत्व तसं असतं. पहिलं नाव ठेवलंय मोठ्या चिरंजीवाचं, ते देव ठेवलंय. काय ठेवलंय? देव ठेवलंय. आता ठेवताना काय ठेवलंय? राजवीर. राजांचा राजा बनवलं की नाही त्याला नावच असं दिलेलं आहे. तेव्हा मला पटलं नाही का या ठिकाणी गांधारे काय म्हणाले, नाना काय म्हणाले. मी तर असं म्हणेल भाऊ पद्माकर भाऊ, माझं तर असं म्हणणं आहे प्रशांतजी की राजू भाऊ म्हणाले की 2 मारुती भाऊ एकत्र आले ते कैलासवासी झाले तरी आजही आपण त्यांचे गुण विसरलो नाही. राजू शेठ बरोबर की चूक? पंकज, आजही त्यांचा नावाचा दंगा आहे. आजही त्यांचं नाव घेतलं तर माणसाच्या अंगावर काटा येतो. आजही त्यांच्या कर्तृत्वाची झळ सगळ्यांना माहीत आहे आणि त्यांनी लावलेली समाजकारणाची झालरही सगळ्यांना माहिती आहे. पण त्या डोळ्यात जी धग होती ती पुन्हा एकदा आपल्याला राजवीरच्या माध्यमातून पाहायला मिळेल अशी अपेक्षा माझ्यासारखी नक्की करेल. कारण या कुटुंबामध्ये देण्याचं दातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व खूप चांगल्या पद्धतीने आहे. चव्हाण परिवार हा काही छोटा परिवार नाहीये. कार्यक्रम जर करायचं ठरवलं असतं ना तर गावात कुठेच जागा पोचली नसती, परंतु गेल्या 1 वर्षामध्ये विचारच तो करत होता कार्यक्रम कसा करू असं आम्हाला आज वाटायला लागलं. आज या ठिकाणी हा कार्यक्रम घेत असताना मी राजवीरला असंच सांगेल की पूर्वीची लोक म्हणायची कुमार की पुत्र असावा ऐसा ज्याचा 3ही लोकी झेंडा, म्हणजे तो गुंडा असावा. म्हणजे कसा असावा? त्याची ताकद तशी समाजात असावी की ज्याच्या नावाला सुद्धा धार असावी. आणि मग नाव तसं दिलंय तर कर्तृत्वही तो तसंच करून दाखवेल अशा अपेक्षा मला नक्की त्याच्याकडनं आहेत. आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम आई बाबा मिळून करतील. कारण आज वास्तविक पाहता आमल्या परिवारातून सुद्धा कोणाला तरी बोलायला द्यायला पाहिजे होतं. कारण तिकडची आपण आणलेली कन्या ही त्याच्या जीवनातलीच त्याची संयोगनी आहे आणि वास्तविक पाहता तिच्या माहेरची लोक सगळे आलेली आहेत. या ठिकाणी वास्तविक राम लक्ष्मणाची जोडी असं नाना म्हणाले, परंतु हे नुसतं सांगायला नाहीये. आजच्या कलियुगात हे पाहायला मिळणार नाही. नुसते ते दोघे भाऊच नाहीत, योगेश आणि नुसतं निलेश नाही तर हे सगळेजण अगदी एक रूप तुम्हाला दिसतील. सगळे भाऊ, सगळे चव्हाणची मुलं ते एकत्रित दिसले की आम्हाला समाधान वाटतं. ते येतानाच बघून धडकी भरेल एखाद्याला, पण धडकी भरून चालणार नाही तर धडकीसारखा ठोका पडला पाहिजे
अशा पद्धतीचं मी सांगेल आणि ते त्यांच्यामध्ये तेवढी ताकद आहे. या ठिकाणी आज राजवीरला सगळ्यांचे शुभाशीर्वाद मिळाले पाहिजेत आणि ही भावना ठेवून तुम्ही सर्व नातेवाईकांना या ठिकाणी बोलवलं. एखादी आत्या बोलली असती, एखादी चुलती बोलली असती, एखादी माहेरची तिच्या माहेर भाषेत बोलली असती तर तिने तिच्या भावना वेगळ्या व्यक्त केल्या असत्या. परंतु काय होतं की वेळ फार कमी असतो. आज मी सलाईन काढून आली आहे आणि आता परत जाणार आहे, म्हणून मी सांगितलं होतं की आपल्याला तिथे जाऊन लगेच निघता येईल का. नाना म्हटले काळजी करू नका, कारण निलेश तेवढी आईची काळजी घेणारा आहे. मग जो स्वतःच्या आईची काळजी जितकी घेतो, माय मरावी मावशी उरावी असं म्हणताय, मी त्याच्या मावशीसारखी त्याच्या आईच्या बहिणीसारखीच आहे, त्यामुळे तो माझी तेवढी काळजी निश्चित घेणार. आणि म्हणून या ठिकाणी त्याला आशीर्वाद देत असताना कुटुंबातील असणाऱ्या आमच्या सगळ्या महिलांनी ज्या पद्धतीने तिला तिचं संगोपन, बाळाचं संगोपन जाऊबाईंनी केलं, म्हणजे तिवडेच्या बायकोनी देखील त्या पद्धतीने घरामध्ये कधीही तुम्हाला असं पाहायला मिळणार नाही. कुटुंबाला एक वेगळी शिस्त आहे आणि ती शिस्तच आजच्या काळामध्ये महत्वाची आहे आणि ते जपण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. या ठिकाणी महाराजांच्या आशीर्वादाला जास्त महत्व आहे, म्हणून आपण जास्त बोलणं योग्य ठरणार नाही. परंतु वाणी साहेब या ठिकाणी या कुटुंबातील एक तरी राजकारणामध्ये असा झेंडा रवणारा माणूस पाहिजे की तो खऱ्या अर्थाने अगदी प्रामाणिकपणे समाजाला न्याय देऊ शकतो असं म्हणणारी मी एक ताई आहे, मी एक कार्यकर्ती आहे. आणि निश्चितपणाने ती दृष्टी आज मी तिकडे पाहते आहे आणि मला राजवीरमध्ये ते चित्र दिसतंय, पण राजवीरच्या आधी त्याची सुरुवात झाली पाहिजे, म्हणजे तो झेंडा रवायला मोकळा असंही मी सांगते. आणि राजू भाऊ तुम्ही खूप छान सांगितलं, पण कार्यक्रम इथे सुनील भाऊचा आहे. वास्तविक सुनील भाऊचा कार्यक्रम म्हटलं की अगदी गोड कार्यक्रम. आता मी एखादी फरमाईश सांगितली असती ना, मी माझं आवडीचं गाणं ऐकल्याशिवाय गेली नसती. परंतु आज मला बोलताना माईक सुद्धा हातात घेताना थरथर काप होतोय. परंतु पुन्हा एकदा आजच्या दिवस सॉरी. आणि आपल्या राजवीरला लाख लाख शुभेच्छा देत असताना ज्या माझ्या सगळ्या महिला भगिनींना देवाभाऊच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांच्या लाडक्या बहिणी इथे खूप मोठ्या संख्येने आहेत. बोलण्याची संधी मिळाली नसली तरी तुमच्या सर्वांचे शुभाशीर्वाद त्याच्यापर्यंत पोहोचणार आहेत. त्याचं जीवन एका वेगळ्या पद्धतीने घडणार आहे आणि तो आपली चुनू आजचा पहिला वाढदिवस. सगळे म्हणाले की त्याला काही कळत नाहीये, परंतु लक्षात ठेवा आजच्या युगामध्ये आहे ना, पहिला वाढदिवस तो वाढदिवस कसा झाला तो 10 वर्षाने जेव्हा पाहिल तेव्हा सुद्धा ह्या आठवणी जपल्या जातील. आणि माझ्या आई बाबाने माझ्यासाठी, माझ्या सर्व नातेवाईकांनी माझ्यासाठी काय केलं याची आठवण ठेवून तो प्रत्येकाची जाण ठेवेल. त्याच्याकडे एवढीच अपेक्षा करूया. एवढं जरी त्याला कळलं तरी आजच्या युगातला आपण चांगल्या पद्धतीचा एक कुमार घडवला. कुमार म्हणजे कुमार चव्हाण नाही, कुमार राजवीर घडवला याचं समाधान भेटेल. त्याला निश्चितपणाने आमच्या नाथाच्या नगरीतून कोंडाजी बाबा डेरे या अध्यक्ष या नात्याने त्या संस्थेची आणि खऱ्या अर्थाने सर्व भारतीय जनता पार्टीच्या ज्यांना संधी मिळाली नाही पण भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्र सरकारमध्ये असणाऱ्या सरकारच्या सर्व सहयोगांच्या वतीने या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देते. आप जियो हजारो साल के दिन हो 50,000 अशा लाख लाख शुभेच्छा देऊन माझ्या शब्दांना विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.